कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण पाहता लोचनी 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 रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी राव विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा हो साजनी सुख झाले साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी ताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी 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 राव विठ्ठल बरवा हे बरवा तो हा माधव म्हणून
जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम हरि हरि भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग 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 पावलो हे संग सुख यादी पावलो हे संग सुखल्याले पावलो हे संग सुखल्याले भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग हरे भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग पावलो हे संग सुख या पावलो हे संग सुखल्यालो पावलो हे संग सुखल्यालो सुख आम्हा झाले धरिता याता सुख आम्हा झाले धरिलया समान सुख आम्हा झाले धरिता याता सुख आम्हा झाले धरिलयाचा संग पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया कामणे सुख बहु झाले जीवा सुख बहु झाले तुका म्हणे सुख बहु झाले जीवा सुख बहु झाले घडलिया सेवा विठोबा घडलिया सेवा विठोबा घडलिया सेवा विठोबा कुमाई हे विठोबार कुमाई हे विठोबार कुमाई
संग सुख त्याची पावलो हे संग सगयाची 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 पावलो हे संग पावलो हे संग पावलो हे संग सुख सुख आमा झाले सुख आम्हा झाले धरितायाचा संग
हरी विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु मोतीराम महाराज की गुरुवर्य मारुती महाराज की सद्गुरु नामदेव महाराज की विठ्ठल 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 भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुखयाचे सुखामा झाले दरितायाचा संग पळाले उद्वेग सांडोनिया तुका म्हणे सुख बहु झाले जीवा घडलिया सेवा विठोबाची
सुखामा झाले दरितायाचा संग पळाले उद्वेग सांडोनिया महायोग पीठे तटे भीमरत्यो वरम पुंडलिकाय धातु मुनिद्री समागत्य तिष्ठो तमानंद कल्दं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो दानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठाला 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 वैराग्य मार्ग तो अति दुर्गम करोनी दाविला सुगम जयाचे ब्रह्मचर्य निष्काम नमो सद्गुरु मोतीराम महाराज दस्तापूर ग्रामी शुद्ध संस्कृती तिथे उगवले संस्कार गबस्ती जया स्मरता कळिकाळ नमती नमो श्री गुरु मारुती महाराज श्री संताची माता चरणावरी संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी सैदाची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत संताचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख आता अभिनव भाग विनाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी हे शारदा विश्वमोहिनी नमेली मिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी याचा बेस कमी करा ट्रबल द्या आणि गेन वाढवा. या ठिकाणी आज
सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकोबरायांचा अभंग आहे. अभंग 3 चरणाचा आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय स्वतःच्या जीवनामध्ये भक्ती केल्याच्या नंतर आलेला अनुभव प्रगट्य करतायत. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मी माझ्या जीवनामध्ये येऊन भक्ती केली, पण ती भक्ती करत असताना अंतःकरणातील एक विकार सोडून मी देवाची भक्ती करत राहिलो. परिणाम माझ्या जीवनामध्ये मला सुख प्राप्त झालं आणि ते सुख प्राप्त होऊनही मी देवाला आणखीनही भजत राहिलो. त्याचा परिणाम अंतःकरणात राहिलेले बाकीचे विचार विकार ऑटोमॅटिक पळून गेले. मग ज्या वेळेला तुकोबरायांना एका साधकाने विचारलं, तुकोबराय ज्या अर्थी तुम्ही सांगता एक विकार टाकून देवाची भक्ती केली, परिणाम सुख प्राप्त झालं, त्या सुखामध्ये राहून पण तुम्ही देवाला भजत राहिलात, त्यामुळे तुमच्या अंतःकरणातले विकार निघून गेले. नेमकं तुम्ही कोणत्या देवाची भक्ती केली? तो देव जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे बहु सुख झाले जीवा, घडलिया सेवा विठोबाची. विठाला 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 विठाला. कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे, त्यामुळं अभंगाचा सरळ भावार्थ सांगणं कधी गरजेचं असतं. या अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण सर्वजण मराठवाड्यातील सर्व भाविक मंडळी एकत्रित येऊन या ठिकाणी आपण सार्वजनिक पारायण सोहळा करत असतो. त्या पारायणातील आज दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा, खरं तर मी कीर्तनकार नाही आहे, मुळात एक सर्वसाधारण संप्रदायाचा सेवक आहे. तरीही आज या ठिकाणी जितके भाविक आलेत त्या सर्वांच्या मनावरती आधी राज्य गाजवणारे नवे नवे महाराष्ट्रातील कोणत्याही कीर्तनकारा अधिकाराने आपलंसं वाटणारे भागवताचार्य, रामायणाचार्य, कीर्तन केसरी, माझे मोठे गुरुबंधू एका बाजूने गुरुबंधू पडतात, पण माझ्या खऱ्या गुरुकडून ते माझे गुरु देखील पडतात. ते कसे पडतात पुन्हा सांगतो. विठाला 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 श्री हरिभक्तपरायण पांडुरंगजी महाराज रेड्डी यांनी तुला काय करायचंय, कीर्तन करायचंय हे तुला मी सांगतोय. कीर्तन करायचंय म्हणजे करायचंय, असंच की पांडुरंग महाराज. तसा अधिकार गाजवून या ठिकाणी आजची सेवा आहे. या सेवेसाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम सुप्रसिद्ध तथा लोकप्रिय कीर्तनकार, भागवताचार्य, शिवमहापुराण कथाकार, मला असं वाटतंय सर्व कथाकार जितक्या कथा असतील तितक्या कथा करणारे माझे जिवलग मित्र, अगदी माझा प्राणसखा श्री हरिभक्तपरायण शंकर महाराज लोंढे दादा देखील उपस्थित आहेत. आणि आमचे माझे वडील जरी नसतील तरी माझ्या दादाचे वडील म्हणजे अण्णा आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा अण्णासाठी जोरदार टाळ्या वाजवा. मी म्हणणार नाही आहे एकाही महाराजासाठी मी टाळी वाजवा म्हणणार नाही, पण ज्या कारखान्याने महाराज तयार व्हावेत अशी जिथून संकल्पना तयार झाली त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. विठाला 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 विठाला
ह्या सेवेसाठी महाराष्ट्रातील गोड गळ्याचे धनी माझे जिवलग मित्र माऊली दादा पिंपरे आहेत. तसेच मोतीराम महाराजांच्या परंपरेला सेवाधारी म्हणून सेवक रुजू राहणारे आमच्या गावचे कीर्तन केसरी श्री हरिभक्तपरायण बबन महाराज मोरे दस्तापूरकर हे सुद्धा उपस्थित आहेत. आमचे कार्तिक स्वामी आहेत. तसेच रामदादा चव्हाण, गणेश महाराज क्षीरसागर, गोड अशी साऊंड सिस्टम विनेकरी दादा आणि तुम्ही सर्व माता भगिनी. विठाला 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 आणि आता आपण पाहतोय अर्धा तास झालं ज्यांच्या हाताने पूर्ण हॉल डोलतो असे असणारे महाराष्ट्रातील लोकप्रिय मृदंग सम्राट श्री हरिभक्तपरायण अवधूत दादा याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. परिहार बस करावा आता. विठाला विठाला या ठिकाणी या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करण्यासाठी महाराष्ट्रातील नवनिर्वाचित आणि महाराष्ट्राला ज्यांनी ताबडतोब आपल्या चॅनल रूपी वेळ लावले असे असणारे माझ्या उजव्या बाजूला चॅनल असलेलं महाराष्ट्रातील लोकप्रिय चॅनल बाप माणूस यूट्यूब चॅनल त्यांचे सर्व लखन पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि डाव्या बाजूला महाराष्ट्रातील थोर कीर्तनकारांच्या कंठात असणारं यूट्यूब चॅनल ते म्हणजे पुण्यवाणी यूट्यूब चॅनल. त्याचे सर्व वैभवदादा सूर्यवंशी अर्थात माझे भाऊकी. विठाला 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 अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंग 3 चरणाचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय जीवनात येऊन भक्ती करण्यासाठी सांगतात, पण भक्ती करत असताना कशी करायची ही सुद्धा दर्शवून देतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी माझ्या जीवनात भक्ती केली आहे, पण भक्ती करण्याच्या अगोदर महाराज जगद्गुरु तुकोबाराय भक्तीतच नाहत होते. कारण जगद्गुरु तुकोबारायांना इतरत्र गोष्टी न आवडता जगद्गुरु तुकोबाराय छाती ठोकून सांगायची आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण नलगे जाणावे नेनावे. जगद्गुरु तुकोबाराय छाती ठोकून सांगायचे की आम्ही म्हणजे काय आहोत, आम्ही नामाचे धारक आहोत, म्हणजे भक्ती करतच राहणारे आहेत. पण त्या अगोदर मायबाप या भूतलावरती जन्माला आलेल्या प्रत्येक जडजीवाच्या महत्त्वाच्या 3 अपेक्षा आहेत. त्यातील पहिली अपेक्षा आहे ज्ञानाची, दुसरी अपेक्षा आहे अमरत्व पद प्राप्त करण्याची आणि तिसरी अपेक्षा आहे ती म्हणजे सुखाची. मग महाराज आम्हाला ज्ञान प्राप्त करायचं असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? आम्ही काहीच नाही केलं पाहिजे महाराज. आपण ज्या क्षेत्रामध्ये आलो त्या क्षेत्राची ख्याती थोडीशी आगळी वेगळी आहे. आपण कालपासून पारायण करतोय. फक्त पारायण करत असताना पारायणात जर थोडंसं मन घातलं, म्हणजे नुसतं अक्षरावरून बोट न फिरवता थोडंसं ध्यान देऊन आणि लक्ष जागेवरती ठेवून जर पारायण केलं तर आपल्याला कळेल. कारण का महाराज ज्ञानेश्वरी एक असा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये
कोणत्याही गोष्टीचा अनुभव म्हणजे ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच दर्जाचा ग्रंथ म्हणजे गुरुचरित्रे. कारण आम्ही पाहतोय, मला वाटतं आजच अध्याय होऊन गेला, ज्या महिलेला 60 वर्ष दादा रजस्वलेचा धर्मसुद्धा नव्हता, रजस्वलेचा धर्मसुद्धा नव्हता. किती दिवस? 60 वर्ष. त्या 60व्या वर्षाला श्रीगुरूंची भेट झाली, श्रीगुरूंची भक्ती करायला लागली. भक्ती केल्याच्या नंतर 60व्या वर्षी कन्या प्राप्त झाली. आपण आजच वाचलं. कारण का? त्यांना अगोदर श्रीगुरु भेटल्याच्या नंतर मला काय प्राप्त होईल हे ज्ञान नव्हतं. पण ज्या वेळेला श्रीगुरूंची भेट झाली, श्रीगुरूंची भेट झाल्यानंतर त्यांना परिचिती त्यांच्याबरोबर आली. विठाला 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 म्हणूनच ज्ञानोबा, भगवान श्री ज्ञानोबा वर्णन करतायत, हे ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति अनावे परी संताया भजावे सर्वस्वे विढाला विढाला विढाला. भगवान श्री ज्ञानोबा राय या ओवीतून प्रकट करतायत. ज्ञानोबा राय सांगतायत, जर तुम्हाला ज्ञान पाहिजे असेल, कसंही पांडू महाराज, आपल्याला कोणत्याही गोष्टीचं ज्ञान प्राप्त करायचं असेल तर त्याकरता संत महात्म्यांना आपलंसं करावं लागेल. आणि जर त्यांना प्राप्त केलं तर ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. काय विढाला विढाला. जर आपल्याला नुसतं ज्ञान प्राप्त करायचंय हे जरी आपल्या मनात आलं, हे नुसतं आपल्या मनात जरी आलं, हे मनात आल्याबरोबर परी संताया भजावे सर्वस्वेसी म्हणजे सर्वस्व अर्पण श्री गुरुच्या चरणावरती अर्पण करा. तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण एके ठिकाणी भगवान श्री ज्ञानोबा सांगतात, वानावे ऐकावे तेची सदा. मग त्या संत महात्म्यांना आपल्या मुखाने वर्णन करीत राहिलं किंवा आपल्या कानाने सद्गुरूंचं चरित्र ऐकत राहिलं तर ते ज्ञान आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मग महाराज, आम्हाला ज्ञान प्राप्त करण्याचा मार्ग आम्हाला कळलाय, पण अमरत्व हे पद प्राप्त करण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? तर अमरत्व हे पद प्राप्त करण्यासाठी महाराज एकच करायचं. आपण पारायणाला सुरुवात करण्याच्या पूर्वी आपण पाहतो, मामी एखाद्या वेळेस श्री गणेशाय नमः म्हणायचं विसरतील. एखाद्या वेळेस श्री गणेशाय नमः हे म्हणायचं विसरतील, पण अध्याय चालू करताना आणि अध्याय संपल्याबरोबर श्री स्वामी समर्थ म्हणायचं विसरणार नाहीत. कारण का? मामींना कळलंय. आज आपण पाहतो, मला कालच बोलल्या मामी, तुम्ही आमच्या एक लईत लईत 4 ते 5 अध्यायाने पुढं असाल, पण ही वागीन अशी आहे म्हणे. मला काल म्हणत होत्या, ही वागीन अशी आहे, एकटीच येणार, सकाळी 7 वाजता जर उतरले इथं तर 3 वाजता गाडीत पारायण करून बसते म्हणे. म्हणजे मामींना वाचणं इतकं अवघड नाही आहे, कारण मामीला कळलंय. आणि खरं एक सांगू का तुम्हाला,
मामींच्या पाठीवरती जगदंबेचा हात आहे. मामींच्या पाठीवरती जगदंबेचा हात आहे. कारण तुम्ही पहा, आम्ही सहज काल दादा आपणच म्हणत गेलो, ह्या मामीला काय कटाळा नाही, तरी मै बायको म्हणली तरी मामी कधी झोपायल्यात. नाही, मी तिला म्हणलं झोपत नसते, त्या ध्यानामध्ये असतात. विठाला विठाला कारण मी काय सांगत होतो माहितीये का, मामी कदाचित एखाद्या वेळेला अध्याय सुरू होताना श्री गणेशाय नमः म्हणायचं विसरतील, पण श्री स्वामी म्हणायचं कधीच विसरणार नाहीयेत. कारण का, स्वामींनी जीवनामध्ये आल्याच्या नंतर कधीच कोणाविषयी वाईट चिंतन केलेलं नाही. स्वामींनी एकच जीवनामध्ये, एकच मनामध्ये एकच विचार असायचा, दादा कितीही कठोर काळजाचा जरी व्यक्ती माझ्याजवळ आला तरीही आपण त्याच्या पाठीशी कायम राहायचं. आणि स्वामींचा एकच नारा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. विठाला विठाला कारण आज इथं जितकी मंडळी बसलेली आहेत, यापैकी कुणी कुणी स्वामींना पाहिले? एखाद्याने पाहिले का? संघ होते काय? अशाला काय आता, विठाला विठाला असू द्या. आपण इतक्या मोठ्या अंतकरणातल्या भावनांनी स्वामींच्या आरतीला जातो. आरतीला गेल्यानंतर एक विचार करा, स्वामींना जाऊन कितीतरी वर्षे झालेत. नरसिंह सरस्वती स्वामींना जाऊन कितीतरी वर्षे होऊन गेलेत. वर्षे होऊन गेलेत तरीही आज आपण पाहतो किती लोकांना पीडा सतवतात हो, किती लोकांना पीडा सतवतात. पण प्रत्येक पीडित व्यक्तींना, पीडित जीवांना निश्चिंत विश्वास आहे, स्वामी गेले जरी असतील तरी स्वामी याच ठिकाणावरती आहेत. हा भाव प्रत्येकाच्या मनात आहे. मग हा भाव आपल्या, तुमच्या, आमच्या प्रत्येक पीडितांच्या मनात ज्या आरती आहे, त्या आरती स्वामी आजही अमरत्व पद प्राप्त करून आजही अमर आपल्यामध्ये आहेतच. मग महाराज, अमरत्व हे पद प्राप्त करण्यासाठी आम्ही नेमकं केलं पाहिजे काय? तर तुम्ही आम्ही एकच केलं पाहिजे, देवाचं चिंतन करायचं. पण ते चिंतन करत असताना कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, हा भाव अंतकरणामध्ये ठेवा. निश्चित तुम्हाला सुद्धा अमरत्व पद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला मग महाराज, आम्हाला ह्या दोन अपेक्षेचं काहीही पडलेलं नाही. आमची सर्वात महत्वाची अपेक्षा आहे ती म्हणजे सुखाची. मग महाराज, सुख प्राप्त करण्यासाठी आम्ही केलं तरी पाहिजे काय? त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर इतरत्र साधन करत बसण्यापेक्षा तुम्ही काय करा? भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली
विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरे विठोबार कुमाई विठोबार कुमाई कसे पुन्हा कोणी म्हणू नये वेळ होतंय जेवायचीच राहिली त्याच्याकरता अगोदरच लवकरात लवकर नेऊन सोडलेलं बरं आहे का नाही? होय पांडदा भक्ती आम्ही केली सांडोने उद्वेग पावलो हे संग सुखयाचे सुखामा झाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया विठाला 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 जगद्गुरु तुकोबारे सांगतात जर तुम्हाला सुख पाहिजे असेल किंवा सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर जे सुख मी प्राप्त केलंय पण ते सुख प्राप्त करण्याच्या अगोदर मी देवाची भक्ती केली आहे पण ती भक्ती करत असताना अंतकरणातला अपेक्षा रूपी किंवा लोभ रूपी विकार अंतकरणातला बाहेर सोडला आणि लोभ बाहेर सोडल्यामुळे मला सुख प्राप्त झालं. महाराज मग आम्ही लोभ नेमकं कशा प्रकारानं बाहेर सोडायचा? जशा पद्धतीने सहज आपण आज हा हॉल आहे फक्त ह्या हॉलमध्ये हरिपाठ होतोय कीर्तन होतंय आणि पारायण होतंय हे फक्त आपल्याला माहिती आहे. पण इतकंच माहिती असताना सुद्धा काही काही ठिकाणी बोर्ड लिहून ठेवावं लागतात. पांडुरंग महाराज आपले पादत्राणे बाहेर काढा असा बोर्ड लिहून ठेवावा लागतो. पण इथं कुठंतरी लिहून ठेवलं काही विचारा किंवा उठून एकदा बघा. पण एकही चप्पल ह्या हॉलच्या आतमध्ये दिसणार नाही आहे. यापेक्षा आपण ज्या रूममध्ये राहतोय त्या रूममध्ये चप्पल घेऊन गेल्याशिवाय राहणार नाहीत. पण या ठिकाणी भक्ती करण्याचं स्थळ आहे हे फक्त आपल्या मनाला संबोधून जातं की या ठिकाणी आपले पायातले वाहन सुद्धा तिथे चालत नाहीत. जसं पायातले वाहन भक्ती करण्याच्या ठिकाणी चालत नाहीत तशाच पद्धतीने भक्ती करत असताना अंतकरणात लोभ सुद्धा चालत नाही. त्याच्याकरताच पांडू महाराज इथं आपल्याला काहीच लोभ नाही म्हणून मी वरी खिसा नसलेले शर्ट खिसा नसलेले शर्ट घालून आलो. कारण हे बी मला असं काय वाटलं माहिती आहे का हे शर्ट घालण्याचं एकमेव कारण तुम्हाला आता मोकळं सांगतो. जे आता आपण पाठीमागं पाहिलं 4-5 राज्यामध्ये तसा सप्ताह आता होणे नाही आहे. कारण मला असं वाटतंय आणि एक स्वाभिमानाची गोष्ट सांगतो. माऊलींच्या मंदिरावरती कलश गोकुळ अष्टमीला बसला. माऊलींच्या मंदिरावरती सुवर्ण कलश गोकुळ अष्टमीला बसला. पण भक्त शिरोमणी नामदेवराय सद्गुरू नामदेव महाराज संस्थान उमरज तिथे फेब्रुवारीतच कलश बसला. ते सुद्धा 2 कलश. जे उमरजला सोनं 2 कळशासाठी 22 किलो आलं ते 22 किलो सोनं तुमच्या आमच्या माय माऊली भगवान श्री ज्ञानोबरायाच्या कलशावरती गेलं. पण अगोदर उमरज संस्थांनी सुवर्ण कलश बसवला. महाराज कशामुळे बसवला असेल तर जितका अधिकार भगवान श्री ज्ञानोबरायांचा तितकाच अधिकार भक्त शिरोमणी नामदेव महाराजांचा आणि नामदेव महाराजांचे 7वे मठाधिपती
गुरुवर्य प्रातस्मरणीय एकनाथ गुरु नामदेव महाराजांनी हा दिलेला आहेर आहे मला. म्हणजे इतरत्र ठिकाणावरती घालून कीर्तन करण्यापेक्षा एका योग्याचा पोशाख योग्याच्याच भूमीत घातलेला बरा असतो. त्यामुळं आज इथं शर्ट घातलं बरं का. विठाला विठाला आणि आता सांगतो मी, पांडुरंग महाराज हे माझे गुरु कोणत्या पद्धतीने पडतात. पहिला पडलेला प्रश्न. आता वेळ संपत आली ना, तेवढं सांगायचं आणि कीर्तन दैनिक करायचं. पांडुरंग महाराजांना एका बाजूने मी माझे गुरु कशामुळे मानलं. पांडुरंग महाराजांचं अध्ययन हरिभाऊ महाराजांकडे झालं आहे आणि हरिभाऊ महाराजाकडं माझे गुरु श्री हरिभक्त परायण अरविंद महाराज शर्मा बाबा आणि पांडुरंग महाराज गुरु बंधू आहेत. आणि हे पट्ट्या बाबाच्या हाताखाली होता. म्हणजे इतका जवळ होता की बाबाचं एकही काम ह्या वाघाला सोडून झालं नाही. आणि बाबाचे कामं काय होते हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहेत. विठाला 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 मग महाराज जशा पद्धतीने आपण मंदिरामध्ये जात असताना चप्पल बाहेर सोडतो, तशा पद्धतीने भक्ती करण्यासाठी, भक्तिमय होण्यासाठी, भक्तीमध्ये पाऊल टाकण्याच्या अगोदर अंतकरणातला विकार रूपी लोभ बाहेर सोडून दिलात आणि जर भक्ती करत राहिलात तर निश्चिंत तुम्हाला सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण ते सुख प्राप्त झाल्याच्या नंतर, सुख प्राप्त झाल्याच्या नंतर जितकं पाहिजे होतं तितकं मिळालं म्हणून त्या गोष्टीला विसरायचं नाही. आज शर्मा बाबा जाऊन 4 वर्षे पूर्ण झाली तरी मला अजूनही बाबाची आठवण येते. पांडुदादा आपण पहा, माझा एक जीवनातला मोठा अनुभव आहे. दादा मला ज्या वेळेला नवीन कीर्तन करायचं होतं त्यावेळेला बोधे बाबा ज्या वेळेला वारले, बोधे बाबा गुरुवर्य भजन भीष्म गाता मूर्ती रामचंद्र बाबा बोधे बाबा ज्या वेळेला वारले ना, वारल्याच्या नंतर तुम्ही काल मला म्हणू लागले हे फेटा कोणाचा, ते फेटा कोणाचा. जे पांढरा फेटा होता का ते गुरुवर्य बाबांचा फेटा आहे. ज्या दिवशी बाबा गेले ना, गेल्याच्या नंतर जोग महाराज संस्थेमध्ये बाबांना ठेवण्यात आलं होतं, त्यावेळेसचा फेटा मुखेकर शास्त्रीनं ते काढला आणि हे बाळू म्हणून असा फेकला. तेव्हापासून मी ते जतन करून ठेवलं. पण महाराज बाबांचा आशीर्वाद मला पूर्वीपासून आहे. तसं जर पाहिलं तर क्षेत्रामध्ये खोटं बोलू नये, पण शंकर महाराजाला माहिती आहे मला एकही राग माऊली मला कळत नाही, पण रागात सगळं कळतं. विठाला 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 एकच कारण आहे. भगवान श्री ज्ञानोबा दरबारात मी भाऊ आळंदीत जितके दिवस होतो तितके दिवस एकही जागर मी सोडला नाही. आणि ते जागराची सेवा, ती सेवा केली म्हणून आज गाणगापुरात कीर्तनकार म्हणून उभा राहिलो. विठाला 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 कीर्तनकार म्हणून उभा राहिलो यात संशय नाही. गेल्या वर्षी अचानक पारायणासाठी आलो. शंकर महाराज म्हणले आपल्याला जावंच लागते. आलो, पारायण झालं. अण्णा ज्यावेळेस पारायण झालं त्यावेळेस मी कधीच कीर्तन करीत नव्हतो. आधी केले परंतु सोडून दिले. परत नंतर कीर्तन करायचं पांडुरंग महाराज मनात सुद्धा नव्हतं. पण इथून गेलो आणि 15व्या दिवशीच कीर्तन चालू झाले मामी. हे सुद्धा उपकार माझ्यावरती भगवान श्री दत्तात्रयाचे आहेत. कारण का
इथं पारायण करत असताना मला कधीच वाटलं नाही मी कीर्तनकार होईल आणि कीर्तनकार व्हावं हे लोभ सुद्धा नव्हता. आज म्हणूनच सुखाची गाडी सुद्धा आली. विठाला 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 याकरताच तुम्ही आम्ही सुद्धा जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर देवाची भक्ती करा. पण ती भक्ती करत असताना अंतकरणातला लोभ बाहेर सोडा आणि भक्ती करायला लागा. निश्चित तुम्हाला सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते सुख प्राप्त होऊनही तुम्ही भक्ती सोडायची नाही. आणि जर तुम्ही भक्ती सोडून दिली नाही तर लोभ तुमच्या अंतकरणातला जाणार नाही. आणि जर लोभ सोडून याच भगवंताच्या भक्तीमध्ये नाहात राहाल तर अंतकरणात बाकीचे राहिलेले विकार सुद्धा आपोआप पळून जाणार. पळाले उद्वेग सांडोनिया. मग महाराज ज्या अर्थी तुम्ही सांगता अंतकरणातले विकार पळून गेले, जीवनामध्ये सुख प्राप्त झालं, भक्ती केल्यामुळे तुम्हाला सुख प्राप्त झालं हे सुद्धा आम्हाला कळालं. पण नेमकं सुख किती प्राप्त झालं आणि नेमकं कोणत्या देवाची भक्ती केली असं ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं ना, त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे सुख बहु झाले देवा, तुका म्हणे सुख बहु झाले देवा, तुका म्हणे सुख बहु झाले देवा, तुका म्हणे सुख बहु झाले देवा. घडलिया सेवा विठोबाची, घडलिया सेवा, घडलिया सेवा विठोबाची, विठोबाची, सुख आम्हा झाले दरितायाचा संग, सुख आम्हा झाले दरितयाचा संग. घडलिया सेवा विठोबाची, घडलिया सेवा विठोबाची, सुख आम्हा झाले दरितायाचा संग, सुख आम्हाले दरिताया
हरी जय जय ज्ञानेश्वर माऊली नाराज हरी ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली येतामते येता अवकाश झालेली कीर्तन सेवा सद्गुरू श्री संत मोतीराम महाराजांच्या चरणी श्री गुरु मारुती महाराज अस्तापूरकर यांच्या चरणावरती अर्पण करून तुम्हा सकल मायबापांच्या चरणावरती अर्पण करून एकदा जोरात 2 मिनिटासाठी थोडासा जप घेऊयात. त्यासाठी सर्वांनी हात वरती करायचे. कोणी महिला असो अथवा पुरुष हात वरी हात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे श्रीपाद वल्लभ दिगंबरा या ठिकाणी बोलत असताना जर एखादा शब्द गेला असेल तर तुमचं लेकरू मानून स्वीकारून घ्याल अशी अपेक्षा करतो. वेडे वाकुडे लेकुराचे बोल करीते नवल माय बाप बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तर करा क्षमापराध महाराज तुम्ही शीद. तुकाराम 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 हरे विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोले ले मुरे वेडे वाकुडे